Hello students, we are going to see exercise from unit number 2, the northern Himalayas. Okay, the northern mountains. Look at here on page number 16. Periodic assessment has given. We will see one by one. Okay, look at here now. Exercise number 1. Tick पुट मार्क टिक करेक्ट म्हणजे टिक करायचं आहे आणि मार्क द करेक्ट आन्सर टिक मार्क करायचं आहे करेक्ट आन्सरला. आता बघा नंबर 1. इन विच कंट्री इज माउंट एव्हरेस्ट लोकेटेड? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी इंडिया. नेपाळ इज करेक्ट आन्सर, सो पुट टिक मार्क देयर. ओके. Number 2. Which is the highest mountain peak in the world? Option A Nanda Devi, option B Mount Everest, option C Kanchenjunga. And correct answer is Mount Everest, so tick there. Number 3. Which is the lowest range of the Himalayas? Option A Himachal, Himadri, and option C Shivalik. Which is the lowest range of the Himalayas? Shivalik is the lowest range of Himalayas, so tick there. And as answer Shivalik will come. Number 4. Who protects India from the cold winds of the north? A Himalayas, B Manak Parbat, and C none of them. A Himalaya is correct answer, so tick there. Okay. You have to complete this exercise. I have told answers. म्हणजे मी उत्तरं सांगितलेली आहेत, याप्रमाणे तुम्ही काय करायचे आहेत, आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर एक्सरसाइज बी बघा. आन्सर द क्वेश्चन्स. नेम द 3 पॅरलल रेंजेस इन द हिमालयन माउंटेन्स. विच 3 रेंजेस वी हॅव सीन? डू यू नो व्हॉट आर दे? आता मी त्याचा आन्सर सांगतोय. 3 पॅरलल रेंजेस in the Himalayan mountains are: number 1 the greater Himalayas, number 2 the middle Himalayas, and number 3 outer Himalayas. म्हणजे बघा हे पॅरलल म्हणजे एक समान रेषेत असलेल्या काय आहेत हिमालयाच्या पर्वतरांगांची नावे सांगायची आहेत. आणि आता मी सांगितली ती कोणती? एक ग्रेटर हिमालया, नंबर 2 द मिडल, आणि नंबर 3 द आउटर हिमालयात. असे ते 3 काय आहेत पॅरलल रेंजेस आहेत. त्याचं ते आन्सर आहे. नंबर 2. हाऊ डू रिव्हर्स ओरिजिनेट इन द ग्रेटर हिमालयाज? आता बिफोर दिस विच रिव्हर्स ओरिजिनेट इन हिमालय माउंटेन? आय हॅव टॉट देअर. इंदुज रिव्हर, ब्रह्मपुत्रा रिव्हर, अँड हाऊ दे नाऊ ओरिजिनेट म्हणजे त्यांचा उगम कसा झालेला आहे. आता बघा द रिव्हर्स like Ganga, Yamuna and Indus rise from slow moving ice. म्हणजे त्यांची निर्मिती कशी होते झालेली आहे. म्हणजे द रिव्हर्स अराइज फ्रॉम स्लो मूविंग आइस. द आइस मेल्ट इन द वॉर्मर रिजन्स. इट इज चेंज्ड इंटू फास्ट फ्लोविंग रिव्हर. म्हणजे त्या काय झालेल्या आहेत म्हणजे बर्फ वितळतो आणि त्या बर्फापासून काय झालेला आहे पाण्याचा प्रवाह सुरू होतो. आता नंबर 3. व्हॉट टाईप ऑफ क्लायमेट इज फाउंड इन द हिमाद्री? हिमाद्री जो काय भाग आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीचं क्लायमेट आहे त्यासाठी तुम्ही पेज नंबर 13चा हे घ्या म्हणजे पेजवरती पहा. बघा द क्लायमेट इन द हिमाद्री इज एक्स्ट्रीमली कोल्ड and much suitable for cultivation of dry fruits. म्हणजे तिथलं कसं आहे एक्स्ट्रीमली कोल्ड आहे, थंड हवामान आहे तिथलं हिमाद्रीमधलं. आता नंबर 4. नेम सम टुरिस्ट प्लेसेस इन हिमाचल. आता त्याचं पण आन्सर पेज नंबर 13वर आलेलं आहे बघा. आणि आन्सर लिहिताना कसं लिहायचं? द टुरिस्ट प्लेसेस इन हिमाचल प्रदेश आर. आता बघा सॉरी प्रश्न काय बघा. नेम सम टुरिस्ट प्लेसेस इन हिमाचल.
आता हिमाचलमधील काय करायचे आहेत तुम्हाला टुरिस्ट प्लेसेस लिहायचे आहेत. आता बघा त्या ठिकाणी काय सांगता येतील तुम्हाला. हिमाचल रेंज इज वेट, त्यामध्ये तुम्ही यांची नावं देऊ शकताय. बघा टुरिस्ट प्लेसेस इन हिमाचल, नैनीताल, कांगरा एक्सेट्रा. ओके. आणि आता त्यानंतर बघा नंबर 5, नेम 2 मेन क्रॉप्स अँड फ्रूट्स फाउंड इन हिमाचल अँड शिवालिक. आता याचा आन्सर लिहिताना कसं लिहायचं, सुरुवातीला द मेन क्रॉप्स अँड फ्रूट्स इन हिमाचल म्हणायचं आणि नंबर टाकून लिहायचं. काय काय त्या ठिकाणी आहेत बघा. काय विचारले ते क्रॉप्स विचारले. ठीक आहे. क्रॉप्स कोणकोणते आहेत हिमाचलमध्ये. त्या ठिकाणी राईस आहे मेन क्रॉप्स, त्यानंतर मेज आहे, बार्ली आहे, 2 विचारलेत, आपण 3 सांगितलोय. आणि त्यानंतर फ्रूट्स सांगितले त्यातलेच लिहायचे आहेत. त्या ठिकाणी फ्रूटमध्ये ॲपल आहे आणि पियर आहे, प्लम आहे, 2-3 नावं त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि आता पुन्हा शिवालिकमधले तसंच. आता शिवालिक जो भाग आहे तो आउटर हिमालयाचा भाग आहे, त्यामधले 2 मेन क्रॉप सांगायचे आहेत. त्या ठिकाणी मेज आहे, व्हीट आहे, जिंजर आहे, जिंजर म्हणजे आलं. आणि त्यानंतर आता पुन्हा काय सांगायचं आहे, फ्रूट्स सांगायचे आहेत. त्या ठिकाणी फ्रूट्स कोणते आहेत का, तर त्या ठिकाणी फ्रूट्स काय आलेले नाही आहेत. आलेलं आहे बघा त्या ठिकाणी सिट्रस फ्रूट्स आणि पोटॅटोज म्हटलेत. आता पोटॅटो काय फ्रूट्स होत नाही, तो भाजीपाला आहे, व्हेजिटेबल आहे. सिट्रस फ्रूट त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. आता नंबर 6, व्हॉट इज द माउंटेन पास, नेम 3 माउंटेन पासेस इन द हिमालयाज. माउंटेन पास आपण कालच्याच पिरियडला बघितलेलं आहे बघा. आता बघा द न्यूमरस जॉर्जेस अँड रगड माउंटेन्स इन द हिमाद्री मेक्स ट्रॅव्हलिंग व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे खरबरीत आणि चढ उतार असल्यामुळं काय होतो, प्रवासाला अडचण निर्माण होत असते. देर आर नॅरो वेज कॉल्ड पासेस आणि थ्रू विच वी कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे नॅचरल पास म्हणजे काय, नॅचरल पास म्हणजे किंवा माउंटेन पास म्हणजे जिथं खरबरीत जागा असते किंवा चढ उतार असतात, तिथून आपण म्हणजे तो प्रवासासाठी अडचण असते, त्यातून आपण मार्ग काढून जे काय जातो त्यालाच माउंटेन पास असे म्हणतात. ठीक आहे. आणि आता माउंटेन पासची काय करायचे आहेत, नाव द्यायचे आहेत. ते आता बघा सम ऑफ द इम्पॉर्टंट पासेस आर द नथुला, हा एक काय आहे माउंटेन पास आहे. त्यानंतर बोमडिला हा अरुणाचल प्रदेशमधला एक काय आहे माउंटेन पास आहे. ठीक आहे. आता बघा हाऊ आर द हिमालयाज इम्पॉर्टंट टू अस. आपण हा देखील भाग कालच्याच पिरियडला किंवा व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पेज नंबर 15 वरती इम्पॉर्टन्स ऑफ द हिमालयाज तिथं सांगितले बघा. आणि द हिमालयाज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इंडिया, इट इज युजफुल इन मेनी वेज. असं इथंच म्हणजे मागच्या पेज नंबर 14 वरती आहे, सॉरी 15 वरती आहे बघा ते. आता बघा द हिमालयाज ॲक्ट ॲज वेल ॲज ऑल ऑन द नॉर्थ ऑफ इंडिया अँड प्रोटेक्ट आवर कंट्री फ्रॉम एनिमीज. इट इज ऑल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम द कोल्ड विंड्स ऑफ द नॉर्थ. म्हणजे 5 or 6 पॉईंट्स हॅव गिवन ऑन द पेज. त्यातले काय करायचे आहेत 2 किंवा 2 किंवा 3 मेन्शन ॲज अ आन्सर म्हणून करायचा. पेज नंबर 15 वरती इम्पॉर्टन्स ऑफ द हिमालयास त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्यातले ते पॉईंट्स लिहायचे आहेत त्या क्वेश्चनचा आन्सर ॲज अ आन्सर म्हणून. ठीक आहे. म्हणजे आपण आता हा टिकमार्कचा आणि क्वेश्चन आन्सरचा सराव पाहिलेला आहे, म्हणजे चर्चा केलेली आहे. तो तुम्ही ऐकायचा आहे. टिकमार्कचा सराव तुम्ही रिटर्न वर्क करायचा आहे त्यावरती. ठीक आहे. राहिलेला एक्झरसाईजचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके.